निरोगी आरोग्य राहण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. नंबर 1. केस पांढरे होत असतील, केस गळत असतील, कोंडा झाला असेल तर घरच्या घरी तेल बनवण्यासाठी 400 ग्रॅम तिळाचे तेल घ्यायचे. ते गरम करायला ठेवायचं. त्यामध्ये 2 कांदे बारीक कट केलेले, कलोंजी, मेथीदाणे, जवस प्रत्येकी 2 चमचे आणि थोडा कढीपत्ता टाकून तेल अर्धे होईपर्यंत मंद गॅसवर उकळून घ्या आणि मग थंड झाल्यावर स्टोअर करा. याने तुमच्या केसांमधील अनेक समस्या दूर होतील. नंबर 2. संत्र्याची साल उन्हात वाळवून त्याची पावडर बनवा आणि त्यासोबत मुलतानी माती, बेसन पीठ, गुलाबजल मिक्स करून चेहऱ्यावर 15 मिनिटे लावून ठेवा. नंतर चेहरा धुवा. असे आठवड्यातून 2 वेळा केल्याने चेहरा उजळतो आणि चमकदार बनतो. नंबर 3. तुरटीच्या पाण्याने डोके धुतल्याने डोक्यातील उंचा नायनाट होतो. नंबर 4. आळूची पाने खाल्ल्याने कॅन्सर आणि हृदयरोगापासून बचाव होतो आणि स्नायू बळकट होतात. नंबर 5. तुमचे शरीर खूप बारीक असेल तर रात्री दुधात 2 चमचे मध मिसळून प्यावे. असे केल्याने तुमचे वजन वाढू लागेल. नंबर 6. हात आणि पायांना मुंग्या येण्याची समस्या असेल तर शरीरात जीवनसत्व B12 ची पातळी वाढवणे आवश्यक आहे. म्हणून आहारात अंडी, चीज, दूध, मासे या पदार्थाचा समावेश करावा. त्यापासून B12 मिळते. नंबर 7. गुडघेदुखीसाठी भाजकी फुटाण्याची डाळ मिक्सरला बारीक करून त्यात 1 ग्लास दूध, खजूर, केळी, थोडासा गूळ टाकून मिक्सरला बारीक करून त्याचा शेक बनवा. असे 15 दिवस घेतल्याने अशक्तपणा, गुडघेदुखीमध्ये तुम्हाला आराम मिळेल. नंबर 8. मूळव्याधाची समस्या होत असेल तर रात्री 11 मुनके पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर रिकामे पोटी खावी. असे केल्याने मूळव्याधीपासून आराम मिळेल. नंबर 9. वजन कमी करण्यासाठी जिरे, ओवा, जवस, बडीशेप समप्रमाणात भाजून एकत्र पावडर करा. सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यामध्ये 1 चमचा प्या. याने हळूहळू शरीरावरील चरबी कमी झालेली तुम्हाला फरक जाणवेल. नंबर 10. प्रवासात उलटी होऊ नये म्हणून आवळा कँडी किंवा आलेपाक चघळल्याने उलटी, मळमळ थांबते. नंबर 11. नाक सतत वाहत असेल तर वाफ घ्या. तसेच दिवसभरात कोमट पाणी प्या. याने नाक वाहण्याची समस्या कमी होते. नंबर 12. तोंडात वारंवार फोड येत असतील तर दहीचे सेवन करा. दह्यामध्ये कूलिंग इफेक्ट असतो जो फोडांची जळजळ कमी करतो आणि झोपताना त्या जागेवर खोबरेल तेल लावा. याने फोड नाहीसे होतील. नंबर 13. मूळव्याधाची समस्या असेल तर रोज सकाळी रिकामी पोटी कोमट दुधात 1 चमचा तूप मिसळून त्याचे सेवन करा. याने बद्धकोष्ठता आणि मूळव्याधीपासून आराम मिळेल. नंबर 14. मधल्या वेळेच्या भुकेसाठी भाजलेले चणे खायला हवेत. यामध्ये लो फॅट असल्यामुळे वजन नियंत्रणात राहते. यामध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असते. दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि स्नायूंच्या बळकटीसाठी मदत करते. नंबर 15. हिरव्या भाजी खाल्ल्याने ॲनिमिया होत नाही. नंबर 16. रोज नारळ पाणी आणि लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. नंबर 17. उकडलेले हरभरे सकाळी रिकामे पोटी खाल्ल्याने तुमची स्मरणशक्ती कधीही कमकुवत होत नाही. नंबर 18. दररोज संत्री खाल्ल्याने रंग साफ होण्यास मदत होते आणि गर्भवती महिलांनी संत्र्याचे सेवन करावे. यामुळे जन्माला येणाऱ्या मुलांचा रंग निखळण्यास मदत होते. नंबर 19. ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी नारळ पाणी प्यायला पाहिजे. नंबर 20. वारंवार आजारी पडत असाल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी पिणे खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये तांबे, लोह, अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन E, व्हिटॅमिन C, जास्त पोटॅशियम असतात. जिऱ्याचे पाण्याचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. नंबर 21. जे लोक म्हशीचे कच्चे दूध पितात त्यांना कंबरदुखीचा त्रास होत नाही. नंबर 22. ज्यांचे वजन वाढत नसेल त्यांनी रोज तूप लावून गव्हाची चपाती खाल्ल्यामुळे वजन वाढते. नंबर 23. कलिंगडचे नियमित सेवन करा. त्यामुळे किडनी स्टोन होत नाही. नंबर 24. केस गळती होत असेल तर लिंबूचे साल 1 चमचा तूप टाकून मिक्सरला बारीक करा आणि तो लेप केसांना लावून ठेवा. 10 मिनिटांनंतर केस धुवा. याने फरक जाणवेल. नंबर 25. उभे राहून पाणी प्यायल्याने गुडघेदुखीचा त्रास होतो. नंबर 26. आवळा रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि तारुण्य टिकवण्यासाठीही खूप मदत करतो. त्यासाठी आवळा किंवा आवळ्याचे लोणचे जरूर खावे. नंबर 27. नारळाच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट असल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत. त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E असते. नंबर 28.
लसणाच्या 1 ते 2 पाकळ्या खाल्ल्याने पोट साफ होते आणि रक्त पातळ राहते. नंबर 29. जर तुमचे हाडे, गुडघे, कंबर दुखत असेल तर आहारात तीळ खावे. नंबर 30. फरशी पुसताना खडे मीठ टाकून पुसावी, यामुळे किडे आणि माशांपासून सुटका होते. नंबर 31. खजूर मिसळून म्हशीचे दूध पिल्याने तुमची उंची लवकर वाढते. नंबर 32. रात्री शांत झोप येत नसेल तर रोज रात्री झोपताना पायांना खोबरेल तेलाने मसाज करावा. नंबर 33. जर सतत तुम्हाला चक्कर येत असेल तर काळे मीठ टाकून पाणी प्यावे. नंबर 34. भाजलेले फुटाणे आणि त्यासोबत कच्चा लसूण खाल्ल्याने खोकला बंद होतो. नंबर 35. रोज मेथीचे दाणे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांपासून दूर राहता येते. नंबर 36. दातांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करा. नंबर 37. पायांवर बसून कोणतेही काम केल्याने त्याचा थेट परिणाम दृष्टीवर होतो आणि दृष्टी कमजोर होते. नंबर 38. लिंबू सेवन केल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते आणि यकृताची कमजोरी दूर होते. नंबर 39. ज्या महिलांची त्वचा कोरडी आहे त्यांनी नाशपती खावे. नंबर 40. रोज लिंबू आणि आल्याचा रस पिल्याने वाढणारे पोट कमी होण्यास मदत होते. नंबर 41. कोरफडमध्ये हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने डाग आणि सुरकुत्या नाहीशा होतात. नंबर 42. गुळाचा चहा प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते. नंबर 43. दररोज गुळासोबत मूठभर शेंगदाणे खाल्ल्याने हाडे मजबूत राहतात. या रोज वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.